हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आपल्या चॅनलमध्ये ना ही तांदूळाची भाजी बनवणार आहोत। ही भाजी ना खूप जास्त पौष्टिक असते आणि सध्या मार्केटमध्ये अगदी इझिली मिळते। अशा प्रकारची ही तांदूळाची पानं असतात। गड्डी असते तांदूळाची, घरी येऊन पानं निवडून घ्यायची। अशा पद्धतीने छान छान चांगली पानं असतील ती घ्यायची। स्वच्छ अशी ही भाजी धुवून घेतल्यानंतर भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे। आता ही भाजी ना अगदी 5 मिनिटात बनते असं तुम्ही म्हणू शकता। तव्यावरती आपण ना तेल घेतलेलं आहे। ह्या भाजीला बऱ्यापैकी तेल लागतं। तेल असली तरच ही भाजी खूप छान लागते खायला। तेलामध्ये ना एक बारीक चिरलेला कांदा टाकला आपण। 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत। आता कांदा आणि मिरची तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये ना आपल्याला ठेचलेलं लसूण टाकायचं आहे। साधारणतः 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या तिथे आपण। आणि लसणीने ह्या भाजीला अप्रतिम चव येते, त्याच्यामुळे लसूण भरभरून टाकायचा। त्यानंतर ही चिरलेली पानं आपण यामध्ये टाकली आहेत। आता ही चणा डाळ ना 2 तास आधी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। 2 तासानंतर याचं पाणी आपण काढून घेतलं आणि ती भिजवलेली चणा डाळ यामध्ये टाकलेली आहे। साधारणतः एक छोटी वाटीभर इतकी ही चणा डाळ आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं। आणि भाजी परतून घेतल्यानंतरच यामध्ये मीठ टाकायचं, कारण ही भाजी ना जसजशी शिजत जाते तसतशी कमी होत जाते। त्यामुळे ना लगेचच या भाजीमध्ये मीठ टाकायचं नाहीये। अगदी मिनिटभरासाठी ही भाजी शिजून घ्यायची आणि मग त्यानंतर चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना की ही भाजी आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। झाकण ठेवायचं इथे आपल्याला आणि बारीक गॅस करून ना मस्त अशी 7-8 मिनिटासाठी ही भाजी शिजवून द्यायची। मध्ये मध्ये झाकण काढून ना तुम्ही 1-2दा चमचा फिरवा यामध्ये, म्हणजे भाजी खाली लागणार नाही। आणि अगदी 6-7 मिनिटांमध्ये ना भाजी खूप छान शिजली जाते। पानं जर फ्रेश असतील ना तर भाजी अगदी पटकन शिजली जाते। चणा डाळ सुद्धा आपण भिजत ठेवली होती, त्याच्यामुळे ती सुद्धा लवकर शिजली जाते। गार्निशिंगसाठी ना वरून खोबरं पेरलेलं आहे आपण, ओलं खोबरं आहे हे। आणि अगदी गरमागरम अशी तांदूळाची भाजी बनवून तयार आहे। सध्या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही ही भाजी नक्कीच खाऊ शकता। खूप अप्रतिम लागते। भाकरीसोबत ही भाजी खा। खूपच पौष्टिक अशी ही भाजी नक्की घरी ट्राय करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।